सकाळची वेळ होती. स्वयंपाकघरात आल्याचा चहा आणि भाजलेल्या पराठ्यांचा सुवास सगळीकडे पसरलेला होता. मानसी वेगाने हात चालवत नाश्त्याची तयारी करत होती. एवढ्यात खोलीतून एक रागावलेला आवाज घरभर घुमू लागला. मानसी, मानसी, कुठे मरून गेलीस? लवकर इकडे ये. आवाज एवढा होता की तिचं हृदय थरथरून गेलं. तिचा श्वास जलद झाला. तिने पटकन पराठा तव्यावरून काढला, गॅस बंद केला आणि धावत पळत खोलीकडे गेली. तिच्या खोलीत पोहोचण्यापूर्वीच तो पुन्हा गरजला. मानसी, तुला ऐकू येत नाही का? जी, काय झालं? तिने घाबरलेल्या स्वरात विचारलं. तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या पहिल्या हाकेतच माझ्यासमोर हजर व्हायचं? असं म्हणत मानवने आपला शर्ट उचलला आणि मानसीकडे फेकला. आज मला हा शर्ट घालून ऑफिसला जायचंय. नीट इस्त्री करून दे. मानसीने घाईघाईने मानवचा शर्ट उचलला आणि इस्त्री करायला घेतला. एवढ्यात बाथरूममधून मानवचा आवाज आला. अगं मानसी, टॉवेल ठेवला नाहीस का? पटकन टॉवेल घेऊन ये, उशीर होतोय. मानसीने इस्त्री सोडून टॉवेल आणायला पळ घेतला. बाथरूमच्या दरवाजापाशी जाऊन तिने टॉवेल आत दिला. हे घ्या. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. हे सुद्धा तुला दरवेळेस आठवण करून द्यावी लागते का? असं म्हणत मानवने टॉवेल तिच्या हातातून झटकन घेतला. मानसी पुन्हा इस्त्री करण्यासाठी वळाली. मात्र घाईघाईने पलंगाच्या कडेला तिचा पाय जोरात आपटला. ती वेदनांनी विव्हळली, पण लक्ष न देता इस्त्रीकडे वळाली. पण शर्टकडे पाहताच ती हादरली. शर्टचा एक भाग जळून गेला होता. हे देवा, आता काय करू? तिचे ओठ थरथरत होते आणि ती भीतीने थरथर कापत होती. एवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि मानव बाहेर आला. माझा शर्ट तयार आहे का? तो रागाने विचारत म्हणाला. मानसी काहीच बोलू शकली नाही. मानवने जळालेला शर्ट पाहिला आणि त्याच्या डोळ्यात राग ओसंडून वाहू लागला. हे काय केलंस? हा माझा आवडता शर्ट होता. तो गरजला. सॉरी, ते चुकून. मानसीने घाबरून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुझ्याकडून एक कामही नीट होत नाही. एवढ्यात शेजारच्या खोलीतून ज्योती म्हणजेच मानवची मोठी वहिनी आत आली. तिच्या चालण्यात एक विचित्र आत्मविश्वास होता. अहो, एवढ्या छोट्या गोष्टीवर राग का फक्त? एक शर्टच तर जळालाय. तुम्हाला माहीतच आहे की या बिचारीकडून कामं नीट होत नाहीत. मी तुमच्यासाठी यांचा एक शर्ट घेऊन येते. तुम्ही तो घालून ऑफिसला जा. पण एक सांगू का? जर तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं असतं तर आज चित्र काही वेगळं असतं. ज्योती मिश्किल हसत म्हणाली. तिच्या बोलण्यामागचा उपहास मानसीच्या हृदयाला घाव देऊन गेला. ज्योतीच्या जाण्यानंतर खोलीत विचित्र शांतता पसरली. मानसीने धाडस करून विचारलं. तुम्ही माझ्यावर इतका राग का करता? मी मानते की माझी चूक झाली आहे, पण तुम्ही हे शांतपणे सांगू शकला असताना प्रत्येक वेळी ओरडणे गरजेचे आहे का? हे ऐकताच मानव तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला. काय म्हणालीस? यात सुद्धा चूक माझीच आहे का? नाही, मी दोष देत नाहीये. फक्त असं म्हणते की मानसीने धीराने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण मानवच्या रागाने लाल झालेला चेहरा पाहून तिचा आवाज अडखळला. म्हणजे आता तू मला शिकवशील की मला कसं वागायचं? म्हणत मानवने तिचे केस ओढले. सोडा मला, मानसी ओरडली. तिने कसं बसं स्वतःला सोडवलं आणि म्हणाली. मी सुद्धा माणूस आहे. असं वागणं आता सहन होत नाही. मानसीचं हे बोलणं ऐकून मानव अधिकच भडकला. अच्छा, मग काय करशील? बोल ना, असं म्हणत त्याने तिच्या गालावर जोरदार फटके लगावले. चापटांचा आवाज खोलीत घुमत होता. मानसी थरथरत होती. तिचं डोकं गरगरायला लागलं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण ती शांत राहिली. दरवाजाजवळ उभा असलेला 5 वर्षांचा अंश हे सगळं पाहत होता. एका बाजूला त्याची आई घाबरलेली होती, तर दुसऱ्या बाजूला वडिलांच्या रागाने पेटलेल्या डोळ्यांकडे पाहून त्याला असं वाटत होतं की आज ते आईला ठारच मारतील. त्याच्या निरागस डोळ्यात वडिलांच्या या वागण्यामुळे भीती आणि वेदना दिसत होत्या. तो धावतच आईकडे गेला आणि तिच्या गळ्याला मिठी मारली. म्हणाला, बाबा, तुम्ही आईला मारू नका. अंश ओरडला. त्याचा आवाज भीतीने थरथरत होता. अंशचा आवाज ऐकून मानव संतापून म्हणाला. तुझ्या आईसारखं खूप बोलायला लागला आहेस. आज तुलाही योग्य धडा शिकवतो. हे म्हणताच तो मुलावर हात उचलायला गेला. पण मानसी तात्काळ त्याच्या पुढे आली. माझ्या मुलाला हात लावण्याची हिंमतही करू नका.
अंशला आपल्या छातीशी कवटाळत मानसी जवळजवळ किंचाळली. तिच्या डोळ्यात राग आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. मानव संतापाने उसळत मानसीला वाईट शब्द बोलायला लागला. काही वेळाने तो दुसरा शर्ट घालून बॅग घेत आणि दरवाजा जोरात आपटत रागाने घराबाहेर निघून गेला. दरवाजा बंद होण्याचा आवाज झाला आणि घरभर एक विचित्र शांतता पसरली. मानसी गुडघ्यावर बसली. अंशला घट्ट मिठीत घेत ढसाढसा रडायला लागली. आई, बाबा एवढा राग का करतात? अंशने रडलेल्या आवाजात विचारलं. पण मानसीकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दोघंही दीर्घकाळ एकमेकांना कवटाळून बसले होते. मानसी अंशला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनातही एक वादळ उसळत होतं. मानसीच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील आठवणी तरंगू लागल्या. मानसी एक साधी, सुसंस्कृत मुलगी होती. ती फक्त 10 वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचं निधन झालं. त्यानंतर तिचं पालनपोषण तिच्या काका काकूंनी केलं. काकूंना तिच्याबद्दल फारसं प्रेम नव्हतं, पण काका तिची खूप काळजी घेत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर मानसी एका कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून रुजू झाली. काका तिच्यासाठी लवकरात लवकर एक चांगला वर पाहून तिचं लग्न लावून द्यायचं ठरवत होते. मानव, राधेश्यामजी यांचा लहान मुलगा, हीच ती व्यक्ती होती. राधेश्यामजींची तब्येत ठीक नसल्यामुळे ते त्यांच्या लहान मुलाचे लग्न लवकर लावून द्यायचं ठरवत होते. राधेश्यामजी आणि मानसीचे काका सुरेशजी चांगले मित्र होते. एकदा सुरेशजींच्या घरी आलेल्या राधेश्यामजींनी मानसीला पाहिलं. मानसी शिकलेली तर होतीच, पण घरकामातही ती कुशल होती. तिच्या शालीन स्वभावाने आणि वागण्याने प्रभावित होऊन राधेश्यामजींनी त्याच वेळी आपल्या मुलासाठी तिचा हात मागितला. सुरेशजींनाही हे नातं मंजूर होतं, पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. मानवची वहिनी ज्योती एक हक्क गाजवणारी आणि चतुर महिला या नात्याने खुश नव्हती, कारण मानवचे लग्न आपल्या लहान बहिणी नीतूशी व्हावं असं ती मनापासून इच्छित होती. ज्योतीला असं वाटत होतं की तिची बहीण घरात तिचं वर्चस्व टिकवून ठेवायला मदत करेल. ज्योतीने राधेश्यामजींना सांगितलं की बाबा, मानसी चांगली मुलगी असेल, पण तिची माझ्या बहिणीशी तुलना होऊ शकत नाही. मानव तर शिकलेला, चांगला कमवणारा मुलगा आहे. अशा लायक मुलासाठी मुलगी ही लाखात एक असायला हवी. पण राधेश्यामजींनी ज्योतीचं म्हणणं दुर्लक्षित केलं आणि मानवला या नात्यासाठी तयार केलं. मानव आणि मानसीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सुरुवातीला सगळं काही खूप छान होतं. लग्नानंतर मानसीने आपली नोकरी सोडली, कारण मानवला हवं होतं की त्याची पत्नी घरी राहून घर सांभाळावं. मानसीने घरातील सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने ज्योतीलाही मोठ्या बहिणीसारखा मान दिला, पण ज्योतीला मानसीचे हे वागणं फक्त दिखावा वाटत होता. तिला हे मान्य नव्हतं की मानसी घरातील सगळ्यांचं प्रेम आणि सन्मान मिळवत होती. म्हणून ती नेहमी मानसीला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत असे. एक दिवस मानसी आपल्या माहेरी गेली असताना ज्योतीला संधी मिळाली. ती मानवजवळ येऊन म्हणाली की भाऊजी, तुम्ही किती शिकलेले, मॉडर्न आणि स्मार्ट आहात, आणि ती मानसी तुमच्या लायकीची नाही. कुठे तुम्ही इतके स्टायलिश आणि देखणे, आणि कुठे ती साधी सरळ दिसणारी मुलगी. मानवने त्यावेळेस काहीच उत्तर दिलं नाही, पण ज्योतीच्या बोलण्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला. हळूहळू मानवचं वर्तन मानसीच्या प्रती कठोर आणि उदासीन होऊ लागलं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला ओरडणं, टोमणे मारणं आणि कधीकधी हात उचलणं नित्याचं होऊन बसलं. मानसीला मानवच्या या बदललेल्या वागणुकीचं कारण कळत नव्हतं. तिने अनेक वेळा त्याच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण मानवचं उत्तर नेहमीच कटू आणि आक्रमक असायचं. मानसीने एकदा या सगळ्यांबद्दल आपल्या सासूकडे बोलून दाखवलं, पण त्यांच्या उत्तराने ती आश्चर्यचकित झाली. सुनबाई, नवरा बायकोमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, त्या वाढवायच्या नसतात. कुठे तिसऱ्या व्यक्तीसमोर रडायला जाण्यापेक्षा त्या गोष्टी खोलीच्या आतच मिटवायला हव्यात, सासू म्हणाली आणि स्वतःला यातून बाजूला घेतलं. मात्र तिचे सासरे राधेश्यामजी तिच्या परिस्थितीला समजू शकत होते. ते बऱ्याचदा मानवला एकट्यात समजवायचे, पण मानव त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. काही काळानंतर राधेश्यामजींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरच्यांनी त्यांना दवाखान्यात नेण्याआधीच ते देवाघरी गेले.
त्यांच्या निधनानंतर मानवला जणू आपल्या मनमानीची मोकळीकच मिळाली. लग्नाच्या सुमारे 1.5 वर्षानंतर मानसीने एका मुलाला जन्म दिला. तिला वाटलं की आता तरी मानवचं वागणं बदलेल, पण तो तिचा फक्त भ्रम ठरला. आता मानव रोज रात्री मद्यपान करून घरी यायचा. दरवाजा उघडताच दारूचा वास घरभर पसरायचा. मानसी दिवसभर घरकामात व्यस्त असायची आणि रात्री आपल्या मुलासोबत जागायची. पण मानवला याचं काहीच सोयर सुतक नव्हतं. एके दिवशी मानसीने धीर धरून विचारलं, तुम्ही इतक्या रात्री घरी येता, तेही दारू पिऊन, किमान थोडं भान ठेवा. मानव रागाने गरजला, काय म्हणालीस? कसला विचार करू? अरे मी काम करतो, घर चालवतो आणि तू फक्त पोळ्या करते आणि मुलाला सांभाळतेस. तुला माझी किंमत कळायला हवी. तू माझ्या घरात राहतेस, माझ्या पैशांवर जगतेस आणि मला शिकवतेस की मला काय करायला हवं. असं म्हणत त्याने जवळ ठेवलेला ग्लास जमिनीवर फेकून दिला आणि मानसीला ढकलून दिलं. ती जमिनीवर कोसळली. मानवच्या या वागण्याने त्रस्त झालेली मानसी संपूर्ण रात्र जागीच होती. पुढच्या सकाळी मानव झोपलेला असताना मानसी स्वयंपाकघरात नाश्ता तयार करत होती. तेवढ्यात तिची भाऊजाई ज्योती तेथे आली. अगं मानसी, काल रात्री काही झालं का? शिवीगाळचा आवाज माझ्या खोलीपर्यंत ऐकू आला. ज्योतीने एक खोचक हसू करत विचारलं. मानसीने काहीच उत्तर दिलं नाही आणि शांतपणे काम करत राहिली. ज्योती पुढे म्हणाली, मी तर आधीच सांगितलं होतं की तू या घराच्या लायकीची नाहीस. ना तुला तुझा नवरा सांभाळता येतो ना घर. वहिनी प्लीज, मी आधीच खूप त्रासात आहे. मानसीने हळू आवाजात उत्तर दिलं. त्रासात? अरे त्रास तर मानवला होतोय तुझ्या कारणाने. त्याचं आयुष्य खराब केलं आहे, ज्योती म्हणाली आणि नाश्ता घेऊन तिथून निघून गेली. मानसीचा संयम आता तुटू लागला होता, पण ती आपलं मन मोकळं करणार तरी कोणासमोर? थोडा विचार करून तिने एका बॅगेत स्वतःची आणि मुलाची कापडं भरली आणि शांतपणे माहेरी निघून गेली. मानसी माहेरी पोहोचली तेव्हा तिला वाटलं की कदाचित इथे तिला आधार मिळेल, तिच्या वेदनांना समजून घेतलं जाईल. पण जेव्हा तिने आपल्या काका काकूंसमोर आपल्या दुःखाची कहाणी सांगितली, त्यांच्या प्रतिक्रियेने ती पूर्णपणे हादरून गेली. थोड्या वेळाने काका काकू एका वेगळ्या खोलीत बोलत राहिले आणि मग बाहेर येऊन काकांनी खोल श्वास घेत म्हणाले, बेटा, प्रत्येक घरात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. कधी कधी रागाच्या भरात आवाज उंच होतो, पण याचा अर्थ असा नाही की गोष्ट एवढी वाढवायची. तुला समजून घ्यायला हवं की हे सगळं सहन करताना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हीच तुझी खरी जबाबदारी आहे. मानसी सुन्न झाली. ती काही बोलणार तोच तिची काकूही पुढे आली आणि म्हणाली की अगं मानसी, मुलीचं खरं घर म्हणजे तिचं सासरच असतं. आता जर तू भांडून झगडून इथे राहायला बसलीस तर समाजात आपली काय इज्जत राहील? अजून आपल्या मुलीचंही लग्न करायचं आहे. काहीही करून तुझं संसाराचं घर चालव, काकूने थंड आवाजात सांगितलं. मानसीचं ध्येय आता संपलं होतं. तिने कापऱ्या आवाजात विचारलं की काका, पण मी त्या नरकात परत जाऊ शकत नाही. यावर काका रागाने म्हणाले की बस, आता जास्त वाद घालू नकोस. आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. उद्या सकाळी परत आपल्या घरी जा आणि तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड. शांत डोक्याने विचार करशील तर सगळं काही ठीक होईल. त्या रात्री मानसी बराच वेळ छताकडे बघत बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता त्यात दुःखाबरोबरच संतापही दिसत होता. दुसऱ्या दिवशी मानसी चुपचाप आपली बॅग उचलून सासरी परत गेली. दार उघडताच ज्योतीचा खोचक स्वर ऐकू आला. अगं आलीस महाराणी? काका काकू 2 दिवसही तुला ठेवू शकले नाहीत. मानसीने काहीच उत्तर दिलं नाही. तिला माहीत होतं की ज्योतीला उत्तर देण्यात काहीच उपयोग नाही. त्यानंतरचे दिवस मानसीसाठी आणखीन कठीण झाले. मानव आणि ज्योती दोघांनाही कळलं होतं की मानसीला माहेरकडून कोणताच आधार मिळणार नाही. त्यामुळे मानवचं वर्तन आणखीन कठोर झालं. आता मानव रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि जाणीवपूर्वक मानसीला अपमानित करण्यासाठी तिच्यावर कुटुंबासमोरच तोंडसुख घ्यायचा. एके दिवशी अंश आजारी पडला. बाळ तापाने होरफळत असताना मानसी संपूर्ण रात्र जागी होती. तिने मानवला अनेकदा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो चिडून म्हणाला, मला झोपू दे, तुझं काम आहे, माझं नाही.
सकाळी मानसीने अंशला डॉक्टरकडे नेण्याची तयारी केली तेव्हा मानव म्हणाला, डॉक्टरकडे जायचे तर ऑटोत बसून जा, माझ्याकडे वेळ नाही. मानसी आतून पूर्णपणे तुटली होती. तिने डॉक्टरकडे जाऊन मुलाचा इलाज केला. अशा परिस्थितीला ती आपलं नशीब मानायला लागली होती. तिचं आयुष्य या नरकासारखं सुरूच होतं. पण त्या दिवशी जळालेल्या शर्टवरून मानवने हिंसक वागणूक दाखवली. त्याने मानसीसह अंशही खूप घाबरला. आईच्या कुशीत लपलेल्या अंशच्या अंगावर फक्त थरथर होती. त्याला पाहून मानसी विचार करू लागली की ती आणि तिचं मूल या नरकातून कसं बाहेर पडतील. 2 दिवसांनी तिच्या शाळेच्या गेट टुगेदरचं ठरलेलं होतं. मानवला घाबरून मानसी यापूर्वी नेहमी टाळायची, पण यावेळेस तिने स्वतःला थांबवलं नाही. मानवच्या घरातून बाहेर पडल्यावर मानसी अंशला घेऊन तयार होऊन गेट टुगेदरला गेली. तिथे पोहोचल्यावर सहकाऱ्यांशी बोलून अनेक वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिची जवळची मैत्रीण पायल तिला पाहून म्हणाली, मानसी, ही तूच आहेस. तुला काय झालंय? एकेकाळी कॉलेजची ब्युटी क्वीन म्हणायचो तुला, आणि आता तर तुझ्या चेहऱ्यावरची चमकच गायब झाली आहे. मानसीने विषय टाळायचा प्रयत्न केला, पण पायलची नजर तिच्या गळ्यावर आणि हातावर पडली. पायलने विचारलं, हे निशाण कसे लागलेत? मानसी अडचणीत सापडली, पण मैत्रिणीच्या वारंवार विचारल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने तिची सगळी कहाणी पायल समोर मांडली. कशाप्रकारे ती गेल्या कित्येक वर्षापासून मानवच्या अत्याचारांना सहन करत आहे हे ऐकून पायलच्या डोळ्यात अश्रू आले. काही वेळ ती काहीच बोलू शकली नाही. मग कंठ आवरून ती म्हणाली की मानसी, तुला असं वाटत नाही का की तू फक्त तुझंच नाही तर तुझ्या मुलाचं आयुष्य खराब करत आहेस? तुझी सर्वात मोठी चूक म्हणजे तुझ्या हिटलर नवऱ्याचं ऐकून तू तुझी नोकरी सोडलीस. अरे, तू आजच्या काळातील मुलगी आहेस, शिकलेली आहेस, हुशार आहेस, मग कसं काय इतका अन्याय सहन करत बसलीस? पायलच्या या शब्दांवर मानसी शांत होती, पण तिच्या प्रत्येक शब्दाने मानसीच्या मनावर खोलवर घाव केला. जिथे बाकी सगळेजण गाणी गात आणि नाचत होते, तिथे पायल आणि मानसी मात्र आपल्या बोलण्यात व्यस्त होत्या. घरी परतताना पायलने तिला गाडीतून सोडले. जाताना पायल म्हणाली, कधीही गरज पडली तर मला नक्की सांग. घरी परतताना मानसीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. घरी पोहोचल्यावर तिला थोडं समाधान वाटलं, कारण मानव अजूनही आलेला नव्हता. जर त्याला कळलं असतं तर मानसीचं काही खरं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंशला शाळेत पाठवल्यानंतर मानसी मानवसाठी नाश्ता बनवत होती. तेव्हाच मानव खोलीतून बाहेर आला आणि नाश्ता करण्यासाठी बसणार इतक्यात ज्योतीही तिथे आली. ती म्हणाली की देवरजी, तुमच्या बायकोला जरा वठणीवर आणा. काल दिवसभर महाराणी गायब होती. मला काहीच समजलं नाही की ती गेली कुठे होती. न जाणे कोण कुठे मस्ती करत होती. सगळं घरकाम मलाच करावं लागलं. इतकी सूट देणे योग्य नाही. पण देवरजी, तुम्ही तिच्यावर रागवू नका. मी फक्त सांगत होते की तुमच्या पाठीमागे काय घडतंय. हे ऐकून मानवच्या डोळ्यातून जणू आग निघत होती. तो रागाने भराभर चालत स्वयंपाकघरात गेला, जिथे मानसी रोटी बनवत होती. तिचं तोंड दुसऱ्या बाजूला होतं. मानवने तिचे केस पकडले आणि ओढत तिला स्वयंपाकघरातून बाहेर आणलं. माझ्या परवानगीशिवाय तू घराबाहेर कशी गेलीस? तुझी हिंमतही कशी झाली? कोणाला भेटायला गेली होतीस तू? माझ्या पाठीमागे मानसी वेदनेने ओरडत म्हणाली, मी फक्त माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. मानव चिडून म्हणाला, माझ्या परवानगी नसताना कशी गेलीस? या घरात राहायचं असेल तर नियम पाळावे लागतील. याआधी तो आणखीन काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. ऑफिसमधून फोन होता. त्याला आठवलं की आज त्याला लवकर निघायचं होतं. तो मानसीला जोराने ढकलत म्हणाला, माझं ऐक, पुढच्या वेळेस असं काही झालं तर मी तुला सोडणार नाही. त्याने नाश्ता न करताच घर सोडलं. मानसीचं शरीर वेदनेने करकचत होतं, पण तिच्या मनात जी आग धगधगत होती तिने तिला उठून काहीतरी करण्याचं बळ दिलं. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ठरवलं की आता तिला तिच्या आणि तिच्या मुलाच्या आयुष्याला सुधारण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. मानसीने घरातील कामं आटोपली आणि तिचा जुना लॅपटॉप सुरू केला. तिने आपल्या सगळ्या सर्टिफिकेट्स बाहेर काढले आणि तिचं एक रिझ्यूम अपडेट केलं. आता तिने ठामपणे निर्णय घेतला होता की तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.
तिने शहरातल्या प्रत्येक कॉलेज आणि शाळेच्या वेबसाईटवर जाऊन नोकरीच्या संधी शोधायला सुरुवात केली. मात्र तिला जाणवलं की जिथे कुठे नोकरी उपलब्ध होती तिथे अनुभवी उमेदवारांचीच मागणी होती. तिच्याकडे अनुभव नव्हता आणि नोकरी सोडून 7 वर्षांचा काळही लोटला होता. तरीसुद्धा तिने हार मानली नाही आणि अनेक ठिकाणी ईमेल्स आणि अर्ज पाठवले. संध्याकाळी मानसी तिच्या लॅपटॉपवर डोळे लावून बसली होती. कदाचित कोणत्या नोकरीसाठी सकारात्मक उत्तर मिळेल अशी आशा करत तेव्हाच दरवाजावर जोरात आवाज झाला. मानसी दचकल्यागत झाली. दार उघडलं तर समोर मानव उभा होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. मानसीने तो लिफाफा घेतला आणि आत जाऊन उघडला. त्या कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द जणू तिच्या आत्म्यावर घाव घालत होता. घटस्फोट. मानसीने घाबरून विचारलं. हो, मानवने थंड आवाजात उत्तर दिलं. आणि हेही लक्षात ठेव की अंश आता माझ्याकडे राहील, कारण तू बेरोजगार आहेस. तुझ्याकडे ना कमाई आहे ना अनुभव. त्यामुळे मुलाचं काही करण्याची तुझी कसलीही पात्रता नाही. मानसीने त्या कागदांकडे पाहिलं. तिची नजर मग अंशच्या निष्पाप चेहऱ्याकडे गेली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. एक क्षण तर वाटलं की जोरात रडून सगळं मोकळं करावं, पण तिने स्वतःला कमजोर होऊ दिलं नाही. तिला जाणवलं की जर आज ती हरली तर अंशचं भविष्य उद्ध्वस्त होईल. तिने ठामपणे निर्णय घेतला की काहीतरी करायला हवं. त्या रात्री मानसी पूर्ण वेळ विचार करत होती की पुढे काय करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने पायलला फोन केला. पायल, मी आत्ता या घरात अजिबात राहू शकत नाही. मानसीच्या आवाजात कंप होता. काय झालं मानसी? पायलच्या आवाजात काळजी स्पष्ट होती. मानव मला घटस्फोट देणार आहे आणि तो अंशला माझ्यापासून दूर नेऊ इच्छितो. मी माझ्या मुलाशिवाय जगू शकत नाही. मला तुझी मदत हवी आहे. शक्य असेल तर माझ्यासाठी भाड्याने लहानसं घर शोधशील का? पायलने ताबडतोब उत्तर दिलं. तू काळजी करू नकोस. भाड्याने घर शोधायची काय गरज आहे? तू माझ्याच घरी येऊ शकतेस. पायल, आधीच माझ्या सासरच्यांना माझ्यावर उगाच बोट ठेवायला वेळ लागत नाही. जर मी तुझ्या घरी राहिले तर ते माझ्या चारित्र्यावर शंका घेऊन कोर्टात माझ्या विरोधात हे सिद्ध करतील. काही हरकत नाही मानसी, मी तुझ्यासाठी भाड्याचं घर शोधते. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. हीच ती वेळ आहे जेव्हा तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मी तुझ्यासोबत आहे. त्या दिवशी पायलने तिच्या घराजवळच एक छोटंसं घर मानसीसाठी शोधलं. मानसीने तिच्या आणि अंशच्या कपड्यांची बॅग भरली. अंशला तयार केलं आणि तिच्याकडे असलेले थोडेफार पैसे घेऊन घरातून चुपचाप निघाली. सायंकाळी मानव नेहमीप्रमाणे घरी परतला आणि जोरात मानसीला हाक मारली. मानसी, पाणी घेऊन ये पटकन. पण घरात शांतता होती. किचनमध्ये जाऊन पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. त्याने अंशच्या खोलीत डोकावलं. तीही खोली रिकामी होती. मग तो आपल्या खोलीत परत आला आणि त्याचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या एका लिफाफ्याकडे गेलं. त्याने लिफाफा उघडला आणि त्यातून मानसीने लिहिलेलं पत्र बाहेर काढलं. पत्रात लिहिलं होतं. मानव, मी तुझ्यासोबत खूप वर्ष घालवली. तुझ्या प्रत्येक अपमानाला, प्रत्येक वेदनेला सहन केलं. पण आता मी हे सगळं पुढे सहन करू शकत नाही. तू नेहमी मला कमजोर समजलं, पण आता मी माझ्या मुलासोबत एक नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तुला जे करायचं ते कर, पण आता मी तुझ्यासोबत राहणार नाही. मानसीचं पत्र वाचून मानवचा पूर्ण देह रागाने थरथर कापत होता. तो संतापाने सोफ्यावर बसला. त्याने तर मानसीला घाबरवण्यासाठी घटस्फोटाची कागदपत्र तयार केले होते, पण आता त्याचा डाव उलटा पडला होता. बराच वेळ तो विचारात मग्न राहिला. पण घरातल्या बाकी सदस्यांनी जेवण करून झोप घेतली होती. रात्री उशिरा मानवला भूक लागली म्हणून तो स्वयंपाकघरात गेला. तिथे एका ताटात थंड झालेल्या भाकऱ्या आणि भाजी ठेवलेली होती. त्याने ती चुपचाप खाल्ली आणि आपल्या खोलीत झोपायला गेला. आता त्याच्या आवडीची भाजी गरमागरम बनवून देणारी मानसी तिथे नव्हती. दुसऱ्या दिवशी घरात सगळं नेहमीप्रमाणे चाललं होतं, पण आज मानवचा आवाज घरभर ऐकू येत नव्हता. आता तो खूप उदास राहू लागला होता. तरीही तो अहंकारात होता की मानसीला परत बोलावणार नाही. पण आतल्या आत त्याला पत्नीची इतकी कमतरता जाणवत होती की त्याचं ऑफिसच्या कामावर लक्षच नव्हतं. त्याची कामगिरी खराब झाल्याने कंपनीने त्याला नोकरीतून काढून टाकलं.
नोकरी गेल्यावर मानवला चांगली नोकरी कुठेच मिळाली नाही. अखेर त्याला लहान सहान नोकरी करावी लागली. दुसरीकडे भाड्याच्या छोट्या घरात राहणारी मानसी हे जाणत होती की या अडचणी तिच्या ताकदीची परीक्षा पाहायला आल्या आहेत. तिच्या मुलाला सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य देणं हेच तिचं सर्वात मोठं ध्येय होतं. पण आर्थिक अडचणींमुळे दिवसेंदिवस संघर्ष वाढत चालला होता. मानसीने पुन्हा अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले, पण सगळीकडून निराशा हातात आली. त्यावेळेस पायलने तिचं मनोबल उंचावलं. मानसी, नोकरी मिळत नसेल तर काळजी करू नकोस. इतकं लक्षात ठेव, तू स्वतःवर विश्वास ठेव. तुला काहीतरी करण्याची क्षमता आहे. काय म्हणायचे? मानसीने विचारलं. म्हणजे असं की बाहेर दरवाजे बंद असतील तर स्वतःच्या नशिबाचा दरवाजा उघड. तुझ्यामध्ये इतकी गुणवत्ता आहे की तू काहीही करू शकतेस. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. एखाद्याकडे कौशल्य असेल तर तो कोणत्याही व्यासपीठावर आपली ओळख निर्माण करू शकतो. तुझं शिकवण्याचं कौशल्य नेहमीच उत्तम होतं. मग का नाही तू मुलांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकत? पायलच्या या सूचनेवर मानसी विचारात पडली. पायलच्या निघून गेल्यानंतर मानसी स्वतःशीच म्हणाली, सल्ला तर चांगला आहे. याबद्दल मला पूर्ण माहिती नाही, पण जिथे इच्छा असते तिथे मार्ग आपोआप मिळतो. मानसीने आपला स्मार्टफोन उचलला आणि तासनतास मेहनत करून व्हिडिओ बनवण्याची पद्धत शिकली. 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ असल्यामुळे तिने सर्वप्रथम त्यांच्यासाठी महत्त्वाचे विषय निवडले. दुसऱ्या दिवशी मानसीने पायलसोबत व्हिडिओ बनवण्याची तयारी केली. पायलने कॅमेरा सेट केला आणि मानसीने शिकवायला सुरुवात केली. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि शिकवण्याची पद्धत इतकी सोपी होती की कठीण विषयही मुलांसाठी सोपे झाले. पहिला व्हिडिओ अपलोड करताना मानसीच्या मनात शंका होती. तिने पायलला विचारलं, कोणीतरी हा व्हिडिओ पाहिल का? पायल हसत म्हणाली, तू काळजी करू नकोस. तुझं काम इतकं चांगलं आहे की लोक स्वतःहून तुला शोधतील. फक्त धीर धर. काही दिवसातच व्हिडिओला चांगले व्ह्यूज येऊ लागले. काही लोकांनी कमेंट्स केल्या. एकाने लिहिलं, तुमची पद्धत खूप छान आहे. कृपया पुढच्या विषयावर लवकर व्हिडिओ बनवा. तर दुसऱ्याने धन्यवाद देत म्हटलं की तुम्ही माझ्या मुलाची अभ्यासाची भीती दूर केली आहे. अशा कमेंट्सने तिच्या कमेंट बॉक्स भरून गेला. मानसीच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. तिने अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि विषयांवर सखोलपणे शिकवायला लागली. दिवस रात्रंदिवस मेहनत करत तिने तिचं काम सुरू ठेवलं. एका महिन्याच्या आत हजारो लोक तिच्यासोबत जोडले गेले. काही काळाने सोशल मीडियावरून मिळणाऱ्या उत्पन्नाने मानसी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. तिने अंशचा एका चांगल्या शाळेत प्रवेश घेतला आणि स्वतःही नवीन कोर्सेसच्या माध्यमातून आपलं ज्ञान वाढवायला सुरुवात केली. दुसरीकडे मानसी घर सोडून गेल्यानंतर त्या घराचं वातावरण पूर्णतः बदललेलं होतं. ज्योती स्वयंपाकघरात बडबड करत भांडी आपटत होती. वहिनी, अजून नाश्ता तयार नाही का? मानव विचारत म्हणाला. त्यावर चिडलेल्या ज्योतीने उत्तर दिलं, नाश्ता होत नाही. आता मी इथे सगळ्यांचीच नोकरानी झाली आहे का? शेवटी मीही माणूस आहे. किती काम करू? तेवढ्यात सासूबाई आपल्या खोलीतून ओरडल्या, ज्योती, माझी औषधं आणि चहा दिला नाही अजून. ज्योती वैतागून म्हणाली, माझ्याकडून होणार नाही. तुमच्या मुलाला सांगा, मी काही कामवाली बाई नाही. सासूने चिडून मानवला आवाज दिला, मानव, काय बघतोयस? काही कर. मानसीला परत बोलावून घे. याआधी हे घर पूर्णतः बिघडून जाईल. मानव चिडून म्हणाला, मी तिला परत बोलावणार नाही. ती स्वतःहून गेली आहे तर स्वतःच परत येईल. तू काळजी करू नकोस आई. थोड्याच दिवसात तिला आपोआप कळेल. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. ज्योतीने दरवाजा उघडला. काही वेळाने तिचा तीव्र आवाज ऐकू आला, मानव, बाहेर बघ. तुझ्यासाठी काय आलंय? मानव झटकन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ज्योतीने त्याच्या हातात एक कागद दिला. घटस्फोटाचे कागद आहे. साईन करून परत पाठवले आहेत. तुझ्या बायकोने आता स्वतःची कर्म भोग. ज्योती तिरक्या स्वरात म्हणाली. कागद पाहताच मानवच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वासच बसत नव्हता की मानसीने इतकं मोठं पाऊल उचललंय. प्रकरण कोर्टात गेलं. पहिल्याच सुनावणीत मानसीने सांगितलं
की कसा तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. मानवच्या वकिलाने मानसीवर शब्दांचा हल्ला करत विचारलं की मॅडम, तुम्ही लग्नापासून 6 वर्ष कोणतीही तक्रार केली नाही, अचानक तुम्हाला त्रास कसा झाला? त्यावर मानसीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, मी माझं लग्न वाचवण्यासाठी सगळं सहन केलं, पण आता माझी सहनशक्ती संपली आहे, म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं आणि हे पाऊल उचलण्यास मला माझ्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी भाग पाडलं. मानवच्या वकिलाने मानसीवर बेजबाबदार आणि लापरवाह आई होण्याचे आरोप केले. त्याने सांगितलं की जी महिला स्वतः घर सोडून गेली ती अशी आई जिचं वर्तन योग्य नाही, तिला कसं मुलांची कस्टडी दिली जाऊ शकते. पण मानसीने आपला पक्ष मजबूतपणे ठेवला. तिने ग्वाही आणि मेडिकल रिपोर्ट सादर केले, जे तिच्यावर झालेल्या घरगुती हिंसाचाराचे पुरावे होते. सर्वात मोठा टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा अंशला कोर्टात बोलावले गेले. तो आपल्या आईचा हात धरून आत आला. जजने त्याला प्रेमाने विचारले, बेटा, तू कोणासोबत राहू इच्छित आहेस? अंशने न घाबरता उत्तर दिले, मी आईसोबत राहू इच्छित आहे. बाबा आईला खूप मारत होते, तिच्यावर जोरजोराने ओरडत होते. आई खूप रडत होती. आईला मी नाही सोडू इच्छित. अंशचे हे शब्द ऐकून मानवचा चेहरा लाजेने भरून गेला. आता त्याला केस जिंकण्याची आशा नाही राहिली. पुढील सुनावणीमध्ये निर्णय येणार होता. मानसीने इन्स्टॉलमेंटवर एक छोटं घर विकत घेतलं आणि अंशसोबत तिथे शिफ्ट झाली. केसच्या अंतिम सुनावणीच्या 1 दिवस आधी मानसीला मानवचा फोन आला. तिने फोन घेतला आणि मानवने सांगितलं की तो एक वेळ तिच्याशी भेटू इच्छित आहे. मानसीने स्पष्टपणे सांगितलं, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. पण मानवने शेवटचं एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मानसी त्याला भेटायला तयार झाली. 15 मिनिटात मानव मानसीच्या घरासमोर उभा होता. घरावर नामफलक लावलेला होता, ज्यावर मानसीचं नाव लिहिलं होतं. त्याने बेल वाजवली आणि मानसीने दरवाजा उघडला. त्याला आत येण्याचं आमंत्रण दिलं. मानव आत येऊन घर पाहून चकित झाला. घर लहान असलं तरी अत्यंत सुव्यवस्थित होतं आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज होतं. मानसीने थेट विचारलं, तुम्हाला काय बोलायचं होतं? मानवने मृदू स्वरात सांगितलं, माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तुझ्या जाण्यानंतर मला कळलं की माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्व होतं. तुझ्याशिवाय घर रिकामं झालं आहे. आई आजारी आहे आणि वहिनी रोज भांडत असते. आणि खरं सांगायचं तर कोर्टात अंशने जे काही सांगितलं त्यानंतर तर मी स्वतःच माझ्या नजरेत कमी झालो आहे. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. मानसीने गंभीर स्वरात उत्तर दिलं. आता जेव्हा तुझ्या आयुष्यात सगळं बिघडलं आहे तेव्हा तुला माझा आणि अंशचा विचार येत आहे का? मानवने सांगितलं की माझं खरं सांगायचं तर मला माझ्या चुका कळल्या आहेत. मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की हे घटस्फोटाचे प्रकरण मागे टाक. माझ्यासोबत परत चल. सर्व काही पुन्हा नव्याने सुरू करूया आणि अंशचा विचार कर. त्याला त्याच्या वडिलांची गरज आहे. मानसीने हलक्या स्वरात उत्तर दिलं, हो, अंशला त्याच्या वडिलांची गरज आहे. पण अशा वडिलांची गरज नाही जे त्याच्या आईचा अपमान करतात, तिला मारतात, तिच्यावर ओरडतात. असे वडील कधीच आदर्श ठरू शकत नाही. मानव म्हणाला, माझ्या चुका मला समजल्या आहेत. जर तुम्ही मला दुसरी एक संधी दिली तर मी सगळं सुधारेल. एकदाच मला माफ कर. मानसीने ठाम शब्दात उत्तर दिलं, मोकळ्या मनाने दिली जाते तीच संधी असते. प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी एक संधीच होती, पण तुम्ही ती हुकवली. माफी त्यावेळेस दिली जाते जेव्हा चूक अजाणतेपणी केली जाते. तुमची चूक जाणून बुजून केली गेली आहे. मी तुम्हाला माफ करू शकत नाही आणि खरं सांगायचं तर आता माझ्या आयुष्यात तुमच्यासाठी काहीही स्थान नाही. मानवने अंशकडे एक अखेरचा कटाक्ष टाकला आणि भारी मनाने घराबाहेर निघून गेला. जेव्हा महिला तिचे ध्येय आणि आत्मसन्मानाने पुढे जाते तेव्हा ती फक्त तिची गोष्ट बदलत नाही तर ती संपूर्ण जगासाठी एक आदर्श ठरते. मानसीने सिद्ध केलं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. फक्त तो योग्य वेळी कळायला हवा. ज्याप्रमाणे मानसीला कळाला. तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.